थांबलो. आपल्या शान सुद्धा म्हातारा माणूस कोणतरी पाहिजे काय ना. ती खालच्या मावशी नाही का, तिला मी हाक मारून घेते. अगं पोरीनो, मावशी हाक मारायला पाहिजे. पटपटी म्हणतात. पटपटी बंद होत नाही. का बरं? मागणं सायलेन्सर फाटलाय. काय करत होती घरात? गाडीत होते. काय? काढून नव्हतं. झाडून नव्हतं म्हणलं. माझ्या पाठीमागे लागलं बाई. म्हणलं पुरी माझ्या नावानं आणत बसतात. गडबडी घराच्या बाहेर पाऊल टाकणार. उठलं नवऱ्याचं डोक्याचं नाव घे ना मग. नवरा आजारी पडला नाही ना, तिथं कसं तरी शांत करून दिलं. तुमच्याकडे आली डोक्याला झेंडू बॉम्ब लावून दिला लागत. झाली तयारी? मी मला विचारते. चला नंबर 1 या. काय काय माल घेतलास? ए मावशी, मी आज माल घेतला हलवा. तो घे हलवा. हा एवढी लाईट हलवा. मला त्यांच्या मध्ये पाठवून होत्या आमचा रातभर कालवा. काय झालं? तुझ्या हलवा हलवीचा अगं माझ्या मालेचं नाव आहे. नेसती काही कुछ कुछ होता है. अगं बाया कुच कुच होत आहे. ए कुछ कुछ होता है. माझ्या साडीचं नाव आहे. दागिना. हा घातलं मी. चला नंबर 2 या. काय माल घेतलास? चक्का. आहे का पक्का? पण काय म्हणता घेतलं? चक्का. नाही तर गावात गेलं तरी येणार जाणारे मारतो तुला धक्का. नेसती काही? पत्रात धिंगाणा. काय तुझ्या साडीचं नाव? पत्रात धिंगाणा. माझ्या साडीचं नाव? काय? सपनात गोंधळ. बापरे, माझी साडी. माझं नाव लय हौशी. वर्षात एकदाच करतो पण लय मन लावून करतो. काय? माझी हाऊस ना दागिना. आणि घातलाय निघाली बघ. काही दागिनी चला बरं. त्या पोरीने विचारलं, तू घेते काय नेसती काय, तुझं काही सांगते का नाही? माझं कशाला काय बसत आता? तुला हात नाही. मालाचं नाव काय? तरी माल घे. मी माल घेते आज रताळ. तुला येड लागलंय का? काय झालं? मला उपास होता म्हणून बाजारात गेले. हा. पण मला रताळच काय, हा. रताळची मुळी सुद्धा कुठं दिसली नाही. हा. तुला बघ कुठं मिळाली रताळ? तू रताळाच्या गल्लीला गेलीस नाही तर तुला रताळ सापडत तरी कुठून? म्हणजे रताळाचा बाजार वेगळा भरतो काय? अगं पुढे बसलेला सगळा रताळाचाच बाजार आहे ना. अगं सोन्यासारखी माणसं बसले. माणसं तू पाचोळा सर मग बघ रताळ. वीस काय? तुमच्यासारखी साडी नेसून मला जमणार आहे का? हा. फक्त परकन झंपर घातलाय. बरोबर आहे तुझं. आपल्याला जायचं हो म्हणायचं. ना. साडी नेसली म्हणजे पाय बसून पडशील कमड्यात बरोबर मोडशील. आहे. म्हणून साडी नेसणार नाही. नाही. परत जंपर घाला. पण मावशी काय गं? खोटं एवढं पाणी लागल्यावर जरा सफरकर वर घ्यायचा. एवढं लागलं. हा तुझा रसवर घ्यायचा. माझ्या एवढं लागलं. हा तुझा रसवर घ्यायचा. असं किती वेळावर घेणार? तोपर्यंत मी पाणी पित नाही, मी वर येत नाही. ते पूर्ण आवाज. झाली तयारी? चला निघा. निघा. निघा.
गिराईक चिटकलं काय रे आंब्याला मुर्दा आंबा मारतोय बघा आता ए बाबा अरे पुरी चोरीचा बाजार बघितला तुझ्या आंबे मागायला लागला अरे हे काय आंब्याचे दिवस आहेत का बघ ना गं. तुला तर आंबे खायचेच होते तू एक 2-4 महिने माझ्याकडे येत होत ना काय केलं असतं तुला आंबे दिले असते ना पण आता बिचारा तसं कसं पाठवायचं ग मग काय करते? पुरीकडे चौकशी करते ना पुरे आंबे आहेत का आंबे तुझ्याकडे ओय पुरी का नाही म्हणणार माझ्याकडे कशाला असतील ग एखादं तरी बघ नाही नाही तुम्ही सांगते ना हे बघू काय झालं? पोरीकडे चौकशी केली हा. पोरीकडे काय आंबे नाही माझ्याकडे 2 आंबे होते हा. तुला दिला असतं पण घोटाळा झालाय ना नेमकं काय झाले दाबून दाबून कोळे गेलं सटकून आणि त्याचे सालपटे पण काही कामाचे राहिले नाही तू एक काम करतो का काय माझी पपई खातो का शब्द काढणं बघ गं, पण या गवसं माझ्या नादी लागत नाही मी नाही बेकार बायका, तुला आई नाही तर मी नाही. काय काय ए! आणि त्याच्या तोंडात तर शब्द तर निघलाय का मला राग आला ग त्या पोरीच्या तू नादी लागू नको का बरं? ती पोरगी रोगिष्ट आहे. माझा राग इष्ट आहे गोंगर. रागिष्ट आहे. हा. एक तर तिला राग येत नाही येत नाही. आणि आला तर ती कुत्र्याला हुकावून देत नाही मग काय करते कुत्र तरी तू जवळ भारते का रे बेकार राग आहे माझा, कोण आहेस तू रे? म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही बघ आता. आता तुला ओळखायला काय 2-4 महिने मी तुला ठेवला होता कशाला गावगाव हिंडायला ग तुला ओळखायला हा. तू कोण आमच्या नात्यात? नात्याचा. आमच्या गोत्याचा. गोत्याचा. आमचा सक्का. सक्का. आमचा सोयरा. सोयरा. हिचा नवरा. माझा नवरा माझा मला शबास मला काय नवरा करू तुम्ही राहता शात आम्हाला नवरे नाहीत का होय. प्रत्येकीला नवरा आहे हा. पण 6 महिने नवऱ्याचं तोंड बघायला मिळत नाही मी सांगतो रे काय झालं? प्रत्येक पुरी नवरा आहे रे अरे 6 महिने नवऱ्याचं तोंड पाहायला भेटत नाही म्हणजे प्रत्येक मुलीला नवरा आहे परंतु 6 महिने तोड पाहत नाही अजिबात नाही याचं कारण वरच्यावर भागत आहे ना ओय ओय गावात नवी करायला आलीस आमची अगं आपलं गाव चांगले माणसं पण सगळी अरे वेळे गायला कुणी पण लवकर धावून येतं बाबा हा. पण मला एक विचारायचंय एवढ्या खोला शिरून चौकशा करणारा कोण आहेस रे तू हे थाटमाट करून शिलगार करून कुठे निघाला मुतायला येतो ना काय करती पण त्याचे काही डोळे फुटे त्याला काही दिसत नाही गो कुठं चालू आहे ती मला चांगलं माहित हा. आहे तुमच्या डोक्यावर आहे मुलाचे माठ आहे नाही तर काय तुम्ही मथुरीच्या बाजारला निघाला शाबास. शेवटी साड्या नेसला भोंगड्याच निघत होता उड्या मारी पोरी पुढे वातावरण बोलवायचं बघ म्हणजे मथुरीच्या बाजारला निघाला कुणाच्या हुकमावर नवऱ्याच्या म्हणजे तुमच्या नवऱ्याचं तुम्हाला एवढा अभिमान आता लग्नाचा नवरा आहे ना तो तुमच्या नवऱ्याचा नवरा मी या ठिकाणी उभा आहे, याचं काय करणार बरं कुठं नाही बाय आता मावशी हा? नवऱ्याचा नवरा म्हणजे आपला नात्याने कोण ग बघ आता आपल्या सख्या सासूचं सावत्र साडूचं थोरलं पोरग नाही डबल नवरा काय म्हटली डबल नवरा डबल नवरा बाई मी तरी विचार केला ग काय गं? म्हणलं पाठ मला डबल बोच कसं काय लागला अगं थेरडे तो नाही आपल्या नवऱ्यावर अधिकार गाजवणारा म्हणतोय तो ए, असं कोण रे सोंड्या सोन्या मग तू माझा नवरा आहे का नाही म्हणजे तुम्ही मला ओळखू शकत नाही बरं का? जर तुम्हाला मी एखादी खूप सांगितलं त्या खोलीवर ओळखाल सांग ना हे बघ इकून हे कोण कशाची का हा भाऊ पोल्ट्री ते कोंबडीच्या अंड्यातच असतो कोंबडीच्या आणि तपसाची खोली म्हणजे कोणावर मी तुला काय बरकू अगं शहा नाही आज करंगळीवर गोवर्धन पर्वत तारून धरला तुझी काही चशी चावलं ते काय का वाकल्या तो एक शेजारी झोपायला होता बारी जरी दगड उचलाय ठरला तरी 5 बोट लावा लागतात आणि तू करिंग बरोबर पटलं पाहिजे ना भाऊ ही खून पसंत नाही नाही बस. दुसरी खून सांगतो सांग. यमुनी जळहा बर. ज्याने कालिया नागाला मारला हा. तोच मी आता तरी वळाग बाई 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 मावशी हा, बघ ना. 5 फड्याचा नाव यांनी मारला म्हणतो मारलाय. कोण आहे का हा रामब्या गावड्याचा पोरगा सांब्या हॅलो सापी होणार आहे. सारखं मारू का तुला सांगून ठेवते मी आता. मारून मारून बहिरी करून टाकीन तुला याच्यात तसं घाली कशात? लुगड्यात ग लुगड्याचं नाव घे ना मग मग सारखंच मारायला लागलाय बघ ना तो माणसाला खायला शिकणार कोणी टाक सांग ना तोंड कशाला दिले दारू प्यायला ए, चांगलं बोलायला चांगलं बोलायला डोळे कशाला दिल्यात पिपी बघायला अगं आंधळे हा? हे माणसं ओळखायला माणसं खायला पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत पूर्णपणे ओळख हा. ही मूर्त कुठली असावी पहिला गं, या पायाच्या नकापासून या पायाच्या नकापासून या केसापर्यंत अयो, डोक्याची म्हणजे डोक्याची काय आणि ती आखरी मधली आतली मधली नाही धरायची नाही काय मग बाई नुसताना खबर नवा लागलाय कोण आहे ग 22 ला घ्यायचा आयो 22 नाही कसा मी काय होतो नाही काय मला माहिती बघ अगं शहाणे ज्यांनी तुम्हा सर्वांना केलं तरी तुम्ही मला ओळखत नाही काय म्हणला तुम्हा सर्वांना मीच केलं आहे आम्हाला सर्वांना तू केलं मीच तरी कुठं वाढला नाही अजिबात इकडे रे, पुढे इकडे. ये, 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 ये. काय हिला केलं का हिला तिला सुद्धा
सगळं मीच केलंय. हिला तू केलं हा? व्हायची मला काही लाज वाटते का? का बरं? त्या पोरीच्या शेतात पाण्यातून डोळा तरी उघडलाय का? आता काय केलं? काय केलं म्हणतोय? हे जगात तुम्हाला मी निर्माण केलं. निर्माण करणारा वॉशिंग पावडर निर्म्यावाला. कोण आहे? म्हणजे तुम्ही मला ओळखत नाही नाही. ओळखत. मला एक सांग, आपला आवडता देव कोणता? कपिल देव. तो कशाला ग? तो लय खपा खपरून काढतो बाई. मला लय आवडतो देव. आता तो रिटायर झाला आता. माझ्या काळातला आहे ना ग. आता आपला देव म्हणजे आवडता श्रीकृष्ण. हा कृष्ण. वा, किती छान उत्तर दिलं. आणि मग त्या श्रीकृष्णाचे तुम्ही आतुरतेने वाट पाहता दर्शनासाठी. हा. तो तुमच्या समोर उभा आहे. दर्शन घ्या. तो कृष्ण आहे. तेच. कन्हैया. कन्हैया. नंदाचा काना. मुरली वाजून दाखवू. नको लय बुळबुळ आवायचे. मग बाळा हा? अरे तू मला नाही ओळखलंस. कोण तू? अरे मी तुझी मम्मी देव की. काय? ये दोन गोष्टी आयो सोळे. काय करत होती? त्याचा नरड दाबून त्याला मारून टाकत होतीस का? मेरा मुद्दा कृष्ण आहे म्हणलं म्हणून बाई पाजायला गेले. छोटा छोटा वडायला लागला. काय बाबा आम्ही काय कृष्ण पाहिलं हा. नाही. मी काल पूजाला कृष्ण पाहिलाय. कसा होता? काळ्या सावळ्या रंगाचा. रंगाचा. हरणासारखे डोळे. डोळ्याचा. त्याच्या पायी पद्म. याच्या बाहेर पद्म काय नाही. ग? सगळे मुताचे वागळे. भाविक भक्तांनी नारळ फोडले त्याचे शिंतूर एवढ्या. खाली बसून मुता जायना. काय तुझं जाऊ दे तिकडे. बघ. पण काय त्याची ती सप्तसुराची बासरी. बासरी. सप्तसुराची एका बोकाची. वाजवायचं. हा, एकच असतं. कशाला बासरीच्या आडवं काढून दिल्या ना? काय गं? पुऱ्या! तुम्ही याची बासरी पाहिली का? तुमच्या नशिबातच नाही. तू पाहिली? मी पाहिली. कधी ग? बाई मी काल यमुना डोहावर पाण्याला चालले होते. चालली होती? हा भाऊ वर कामाच्या झाडावर बसला होता. हा. मी खाल्लं याची बासरी पाहिली. केवढी होती ग? अरे एवढी एवढी. बासरी काय एवढी एवढी असते का? मग. अगं बासरी आऊट हाताची असते. आऊट हाताची असते. उंचावर बसल्यामुळे छोटी दिसत होती. हा, मग तुम्ही उंचावर असल्यामुळं खालून तुला ती छोटी दिसली. काय बाई बासरीला सजवली होती बाई. कसं ग? साईडला दोन गोंडे. कशाचे? रेशमाचे. हा, रेशमाची होती. साईडला सगळ्या चोरमुळ्या. रेशमाच्या. त्याही रेशमाची होती. आणि यांना का भाऊ बासरी वाजायला लागला. ते दोन गोंडे लुटू 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 हारायचे. ए बाबा अशा रूपाचा गुणाचा आम्ही कृष्ण पाहिलाय. त्या कृष्णात आणि तुझ्यात जमीन आसमानचा फरक आहे. तो कृष्ण काहीतरी वेगळा होता आणि तू कृष्ण काहीतरीच वेगळा आहे. तू कृष्णाने आम्हाला थोडक्यात पटलाची थोडीशी माहिती सांग. बरोबर आहे तुमचं. म्हणजे देवाच्या कोण माझ्या आहे दिसत नाही ना बाबा. म्हातारी. हो. तुम्ही जो कृष्ण पाहिला होता तो होता सत्ययुगातला. बर. मी कृष्ण आहे तो आहे कलियुगातला. हा. आणि तो कसा आहे हा. थोडक्यात माझी माहिती सांगतो. सांग. सर्व मुलींना हात जोडायला लावा. उयो! हात जोडा ग. जोडले का हात? जोडले. डोळे झाका. कोणी डोळे पण धाका. काय ग? मावशी हा. गेला हात जोडायला बघ ना. लावले. डोळे झाकायला हा ना लावले. गं. डोळे झाकायला लावून हा काय करणार आहे का? आपल्याला चोखोबार देणार आहे ग. आता त्याने आपलं वावर नांगरलं तर नांगरून घ्यावा. तू जनावरून घे ना. माझं पडीक ठेवायचंय. येऊ मग. आजोड माव कसा. हात जोडले. जोडले. पुरी डोळे झाकले. झाकले. अंतकरणामधून डोळे झाकले. आता करण्यात पण डोळे झाकलेत. मग करू का सुरुवात? त्या कोपऱ्यापासून चालू कर म्हणजे माझ्या पडद्यावर चांगला ढिला पडशील. आम्हाला हात जोडायला लाव. डोळे झाकायला लाव. कर आमच्या दुकानाचं शटर वर. कालभरणी थातन कर सगळ्या चिवड्याचा साधनास. मनात काहीतरी वाईट आणू हा. नका. मी माझी माहिती सांगायला सुरुवात करू का हे विचारतोय. तसा ऐक. तुकाराम खेडकर की मला ग बाई जागा आली. 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 कोंबड्यानं बागली. बाई कोंबड्यानं भाता दिली. कोंबड्यानं बागली. बाई कोंबड्यानं भाता दिली. बाई उसात कोंबडी झोपते. बाई उसात. काय म्हणली? उसात कोंबडी झोपते. तुला येत नाही तर म्हणती कशाला? काय? आता तसं नाही येते.
सुपातात जोंधळ घुळीते. मला कुठं नाही का मी मध्ये ऊसाचं बोंगळी जाऊ बाई सोपात जोंधळ घुळीते, बाई सुपात जोंधळ घुळीते, बाई सुपात जोंधळ घुळीते, बाई सुपात जोंधळ घुळीते. काहीला तारा टाकीत होते, बाई बाईला तारा टाकीत होते, काहीला तारा टाकीत होते, बाई बाईला तारा टाकीत होते. बाईची आरती गाईचे, बाईची आरती गाईचे. काय रे? काय झालं तुला गाढवाने वरडायला? नेमकं काय करत होतीस तू? गाईची धार काढीत होते. अगं गाईला 4 सडा असतात. 4 किती 4. माझा धरणं मी विचार करते काय ग? हा मला एकच का लागतोय. गाईतला बैलातला फरक कळत नाही. ए बाबा तिच्या नादी लागू नको. तुझी ओळख सांग. ऐक. कालकुंजवनी मी पाहिलं तुला, कालकुंजवनी मी पाहिलं तुला, तेव्हापासून तेव्हापासून भुललो
आतापर्यंत आपण ऐकली